या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे त्र्यंबकेश्वरमधून। नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या शाही स्नानाच्या तारखा आता या जाहीर झालेल्या आहेत। एबीपी माझानंच ही बातमी दाखवली आणि अखेर माझाच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालेला आहे। 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे। 24 जुलै 2028 पर्यंत हा कुंभमेळा सुरू राहणार आहे। कुंभमेळ्यामध्ये 42 ते 45 पर्व स्नान असणार आहेत। जवळपास या तारखा निश्चित करण्यासाठी आज नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक मोठी बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये कुंभमेळ्याच्या या ज्या काही तारखा आहेत स्नानाच्या या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। आता फक्त अमृत स्नान होतं, आता शाही स्नान होत नाही आणि हे अमृत स्नान अत्यंत महत्त्वाचं आहे। पालकमंत्र्याचा आणि त्याचा काय संबंध येतो? पालकमंत्री जातात येतात राहतात, काही अडलंय का? त्यामुळे काही काळजी करू नका। कुंभमंत्री आहेत ते सगळं करतील। गिरीश भाऊ कुंभमंत्री म्हणून काम पाहतात। आमचे दादा भुसे आहेत, आमचे नरहरी झिरवळ आहेत, भुजबळ साहेब आहेत आणि कमी पडलो तर आम्ही पण आहोतच ना। त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका, याच्यामध्ये कुठलेही राजकारण आणू नका। आपला हा धार्मिक आणि सांस्कृतिक अशा प्रकारचं हे पर्व आहे। कुंभमेळ्याच्या निमित्ताने 4000 कोटी रुपयाचे वेगवेगळ्या कामाच्या निविदा या आपण काढलेल्या आहेत। जवळपास 2000 कोटी रुपयाच्या अजून निविदा या आपण काढतो आहोत। गोदावरी वाहती राहिली पाहिजे याकरताही आपले जलसंपदा मंत्री गिरीश भाऊंनी एक चांगली योजना तयार केलेली आहे। त्याला मान्यता द्यायचा विषय असेल, जो काही साधू ग्रामची जागा आहे ती जागा अधिग्रहित करण्याचा विषय असेल, हे सर्व विषय आता आपण मार्गी लावलेले आहेत। आज जी काही साधू संतांनी मागणी केली त्याची नोंद आपण घेऊन आणि बऱ्याच गोष्टींवर त्यांचं एकमत हे आज आपण केलेलं आहे। दरम्यान कुंभमेळ्याच्या या तारखा नेमक्या काय काय आहेत त्या पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर 31 ऑक्टोबर 2026 मध्ये कुंभमेळ्याचं रामकुंडावर ध्वजारोहण होणार आहे। कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे 31 ऑक्टोबरला। त्यानंतर 28 जुलै 2028 ला कुंभमेळा हा सुरू राहील आणि 42 ते 45 पर्व स्नान या कुंभमेळ्यात पार पडतील। 2 जुलै 2027 ला आषाढ कृष्ण पंचमीला आखाड्यांचं ध्वजारोहण पार पडेल। तर 29 जुलै 2027 ला एकादशीच्या दिवशी नगर प्रदक्षिणा ही संपन्न होईल। 2 ऑगस्ट 2027 ला सोमवती अमावस्येला पहिलं शाही स्नान होईल। तर 31 ऑगस्ट 2027 ला श्रावण वद्य अमावस्येला महाकुंभ स्नान हे पार पडेल। 11 सप्टेंबर 2027 ला भाद्रपद शुद्ध एकादशीला अमृत स्नान पार पडेल। तर 31 ऑगस्ट 2027 ला महाकुंभ स्नान हे पार पडेल। 31 ऑगस्ट 2027 ला कुंभमेळ्याच्या दुसऱ्या खंडात कुंभमेळ्याची शाही पर्वणी असेल। 24 जुलै 2028 ला कुंभमेळा हा समाप्त होईल।